जो आपला पार्ट आहे ॲब्डोमेन विसरा, याला 4 क्वाड्रंटमध्ये डिवाइड करतो आपण. याच्यामध्ये खूप सारे पॉईंट असतात. असे सर्व जे पॉईंट एक प्रॉपर मॅनिप्युलेशनने जर कव्हर केले तर तुम्हाला रिझल्ट मिळतो. म्हणजे याचं फक्त मेन कारण असतं इम्बॅलन्स. कधी आपण चालताना पाय वर खाली पडणे, उंचावरून थोडीशी आपल्याला जंप पडणे, काहीतरी जड उचलणे, अशा वेळेला पेशंट आम्हाला पॉईंट घेऊन काय येतो की नाभी सरकली, नेवल डिस्प्लेसमेंट. मग याला उपाय काय की बॅलन्स करून देणे. मग बॅलन्स करताना आपण जर हे सगळे पॉईंट व्यवस्थितपणे ट्रीट केले तर पहिल्या सेशन पासूनच तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळतो. ॲज वेल ॲज किती जरी सिव्हिअर केस असली तर आपण फक्त 9 ते 10 सेशनमध्ये यांना रिझल्ट दिलेले आहेत. आपण आपले बाकीचे मागचे व्हिडिओ पण बघू शकता, पेशंटचे फीडबॅक बघू शकता. आणि जेवढं तुम्ही याच ट्रीटमेंट बरोबर जेवढे तुम्ही पथ्य पाणी म्हणजे फक्त न्यूट्रिशन एवढा एक पार्ट जरी सांभाळला तरी आपण याच्या आत्तापर्यंत म्हणजे इरिटेबल बाउल सिंड्रोम, जेवण वर येणे, गॅसेस, ॲसिडिटी, अशा प्रकारचे जेवढे पोटाचे विकार भले ते 5 वर्ष 10 वर्ष जुने का असे ना, आम्ही याच्यावर सक्सेसफुल काम करतो. आणि त्याचा तुम्हीही काही क्वेरी असल्यास आम्हाला विचारू शकता आणि तुम्ही या गोष्टीचा लाभ घेऊ शकता. धन्यवाद.